नमस्कार, मी कस्तुरी स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत खास पाहुणे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. सौ दुर्गा रणजित पिसा. तुम्ही बोलता बोलता बोलला की लग्न लावून दिलं आणि मी मुक्त झाले. तर लग्नाची सुरुवात आणि लग्नाचं कौटुंबिक वातावरण याच्याबद्दल जरा बोलावं. अगदी आवर्जून बोलेन मी या विषयावर, कारण आतापर्यंतचा जो विषय बोलले तो लहान वयातला बोलले, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा मी सुज्ञ होते आणि सुज्ञ होते, विचाराने सुज्ञ होते, शरीराने सुज्ञ होते. पण कायद्याच्या दृष्टीने त्यांनी जे काही 2014ला कायदे पास केले किंवा काय, त्याच्या अगोदर माझं 2012ला हे लग्न झालंय माझ्या मिस्टरांबरोबर. आणि आईबाबांनी लावून दिलेलं नाही लग्न. हे लग्न म्हणतात ना की आपण म्हणजे मुलगी अमुक एक वयात आली की तिथून पुढे तिला जोडीदाराची अपेक्षा असते आणि तिला जोडीदार पाहून तिचं लग्न लावून दिलं जातं. तर तसं माझ्या आईबापांनी काही लग्न लावून दिलं नाही. हे लग्न माझे मिस्टरच माझ्या आयुष्यात आले. माझे मिस्टर मोतीबाग तालमीत पैलवान होते त्यावेळेला. मोतीबाग तालमीत ते पैलवानकीचं म्हणजे शिकत होते आणि मूळ गाव त्यांचं करवडी. तर त्या गावचे ते आणि इथं ते तालमीत होते. तालमीत त्यांचंही सगळं तिथं शिक्षण सुरू होतं, तालमीचे सगळे भाग शिकायचं चालू होतं. तर हे सगळं सुरू असताना माझ्या मिस्टरही माझ्या आयुष्यात आले. त्यांनी जेव्हा मला पाहिलं, माझी मतं ऐकलीत, माझे विचार त्यांना जेव्हा पटले, तेव्हा त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की नाही, आपण लग्न करायचं. म्हणजे मी त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्हाला जर मी हवी असेल तर मी चुकीच्या गोष्टीने कुठल्या पद्धतीने मी आयुष्यातला निर्णय घेणार नाही. आपण लग्न करायचं आणि लग्नासारखं पवित्र गोष्ट करून आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करायची. का तर मी इतर बायकांना मी सांगते की पती परमेश्वर, नवरा हा परमेश्वर असतो, म्हणजे बाईसाठी असतो, माझ्यासाठी तो आहे. तर मग मी इतर बायकांना हे सांगत होते म्हटल्यानंतर माझ्या आयुष्यात पण मी हे पाळलं पाहिजे. तर ते पाळण्यासाठी मी काय केलं की ह्यांना सांगितलं की हे बघा, तुम्हाला जर मी हवी असेल तर आपलं लग्न होणं फार गरजेचं आहे. आपण लग्न करूनच आपल्या आयुष्याची सुरुवात करायची. तर या गोष्टीला मिस्टर माझे तयार झाले, कारण त्यावेळेला त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. आत्ताही असेल, पण ते मला काय आत्ता दाखवून देत नाहीत. तर त्यावेळेला होतं आणि ते होतं म्हणूनच ते माझ्याबरोबर लग्न करून घ्यायला तयार झाले की जेव्हा कायदाही पास नव्हता. 2014ला कायदा पास झाला. 2012ला माझं मॅरेज झालेलं आहे. 27 जानेवारीला, मला अजूनही आठवतं, शुक्रवार होता आणि आमचं छान लग्न झालं. आमचं लग्न पहिला देवी समोर झालं, सौंदत्तीवर आमचं लग्न झालं आणि तिथून इकडं आल्यानंतर परत कोल्हापूरमध्ये आम्ही आमची कुलदैवत सगळी जाऊन कुलदैवतांची शांती करून आलो. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी आमचे लग्नाचे जे काही म्हणजे पेपर वगैरे असतात, स्टॅम्प वगैरे घेऊन आम्ही ते सगळं दोघं एकमेकांनी, आम्ही हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न करत आहोत आणि आम्ही दोघेही सुज्ञ आहोत. आम्ही आमच्या दोघांचा निर्णय हा आमच्या दोघांच्या सहमताने घेत आहोत. अशा पद्धतीने आम्ही ते पेपर वगैरे करून त्यावेळेला आम्ही तेही लग्नाचं एक प्रूफ म्हणून आम्ही करून ठेवलं. त्याच्यानंतर आमचं एक वैवाहिक आयुष्य सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर भाऊसिंगजी रोडला मी राहत होते, पुढारी ऑफिसच्या तिथे अकबर मोहल्ल्यात. आणि त्या मोहल्ल्यात मी माझ्या मिस्टरांसोबत संसार सुरू केला. तिथं आमच्या नवीन घरी संसार सगळं आमचं सुरू झालं. प्रपंच सुरू होत असताना इतर बायकांसारखं सगळं होतं. माझंही खूप आनंदी होते, खूप अगदी भरभरून तो संसार मी करत होते की माझा नवरा म्हणजेच माझं हे मंदिर आहे आणि या मंदिरातला माझा देव म्हणजे माझा नवरा. आणि त्या पद्धतीने मी माझ्या नवऱ्याबरोबर सगळ्या संसाराची सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या मिस्टरांची एवढी परिस्थिती नव्हती. अगदी तालमीत ते शिक्षण घेत होते तालमीचं आणि त्याच्यानंतर छोटं मोठं काहीतरी असं त्यांचं काम सुरू होतं. तर ते छोटं मोठं जेव्हा मी त्यांच्या आयुष्यात गेले तेव्हा ते छोटं मोठंच झालं सगळं. मग त्याच्यानंतर ते पोकलॅन मशीनच्या वगैरे सगळी कामं करत होते. मग सुरू झाला सगळा हा प्रवास सांसारिक पद्धतीचा. मी खूप म्हणजे सेवा केली माझ्या नवऱ्याची आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रेम केलं माझ्यावर की अगदी म्हणजे आम्ही आमच्या ताटातला घास सुद्धा एकमेकांना भरवल्याशिवाय खात नव्हतो. आणि त्या संसारात आम्ही दोघे आणि आमचे जे कोण आमच्याजवळ येतील तो आमचा परिवार. कारण आम्ही घरच्यांच्या मताने हे केलं नव्हतं,
पण घरच्यांना सगळं माहीत होतं, माझ्या मिस्टरांच्याही घरी सगळं माहीत होतं. कारण मला लपवून दडवून काही करायचं नव्हतं, कारण ह्या पिसाळांसोबत माझ्या नवऱ्यासोबत मला पूर्ण आयुष्य जगायचं होतं, अजूनही आहे. कारण मी कधीही मी भारतातली म्हणजे भारतीय नारी आहे, मी भारतातली स्त्री आहे, की त्या स्त्रीला हे माहिती आहे की आपल्या संसारासाठी तिला मऊही येता येतं आणि तिला रणरागिणी होता येतं. तसं दोन्हीही मला गोष्टी जमतात आणि मी त्या दोन्ही गोष्टी करून माझ्या संसाराची सुरुवात केलेली आहे. आणि आता थोडंसं मिस्टरांचं बोलायचं झालं तर त्या संसारात अगदी खूप छान म्हणजे माझे मिस्टर जेव्हा बाहेरगावी जायचे तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचे. छान अगदी म्हणजे माझ्या मिस्टरांना घरचं जेवण सगळं आवडायचं. मी घरातनं ते डबे करून वगैरे सगळं घेऊन जायची, किंवा ज्या भागात जाईल त्या भागात सुद्धा मी अगदी 3-3 दगडाची चूल घालून त्या चुलीवर स्वयंपाक करून माझ्या मिस्टरांना मी घातलेला आहे. का तर माझं ते कर्तव्य आहे, माझ्या मिस्टरांचं जे काय असेल ते करणं. आणि माझ्या मिस्टरांनी मला काही कमी केलं नव्हतं, त्यांनी भरपूर प्रेम दिलं. समाजात माझ्या समोर ते लग्न करून उजळ मातानी माझ्याबरोबर राहिले. गावी त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्यांची मित्रमंडळी माझ्या घरी सगळे येत होते, माझे सगळे घरचे मित्रमंडळी पै पाहुणे येत होते. 2012 मध्ये आमचं लग्न झाल्यापासून आमच्या लग्नाचे वाढदिवस साजरे होत होते. कारण आमचं एक मत होतं की आपण दुसरा काय कार्यक्रम करायचा तर आपण ज्यांच्याकडे वर्षभर जातो तर त्यांनाही वर्षातून एकदा आपण बोलवायचं, असं माझ्या नवऱ्याचं मत होतं आणि माझंही होतं. तर त्याच्यासाठी आम्ही काय करत होतो की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखेलाच आम्ही सगळ्यांना बोलवून सगळ्यांचा पाहुणचार करत होतो. मग लग्न झालं, सगळं छान झालं. परत मग व्यवसाय सुरू असताना मिस्टर जेव्हा बाहेर जात होते तेव्हा बाहेर काय होत होतं हे मला माहित नाही, कारण मी घरात राहणारी स्त्री होते, घरातलं सगळं मी मॅनेज करत होते, बघत होते. तर इतर बायकांसारखं मी सगळं नवऱ्याचं बघत होते, सगळं त्यांच्या सगळी शिस्त करत होते. अगदी म्हणजे सकाळी त्यांचं नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आधीमध्ये आणि त्यांना भूक लागत असेल का, त्यांना काहीतरी करून दिलं पाहिजे, करून ठेवलं पाहिजे, तर ते सगळं मी घरी बनवत होते. कारण मी स्वतः एक कुक असल्यामुळे मला सगळा स्वयंपाक अगदी वरण भातापासून पुरणपोळीपर्यंत आणि नॉनव्हेजमध्येही सगळं बनवते. अगदी मी बिर्याण्या सगळ्या बनवते. म्हणजे माझे मिस्टर मला स्वतः म्हणायचे की मी ही नावं पण ऐकली नाहीत, असं तू मला जेवण करून घालतेस. आणि हे जेवण मी असं ह्या प्रकारचं जेवण पण कधी जेवलो नाही. इतकं वेगवेगळ्या व्हरायटी मी माझ्या नवऱ्याला करून घालत होते आणि इतकी सोय आणि शिस्त करत होते त्यांची की त्यांचे सॉक्स, अंडरवेअर, बनियन, रुमालपासून सगळं इस्त्री करत होते मी. अगदी म्हणजे सॉक्स सुद्धा मी त्यांच्या पायात घालत होते आणि तो पाय मी माझ्या पायावर ठेवून घेत होते, का तर त्या सॉक्स घातलेल्या पायाला सुद्धा घाण लागायला नको. म्हणजे इतकं जपत होते नवऱ्याला आणि तेही मला जपत होते. त्यांनी पण कधीच मला उंबऱ्याच्या बाहेर येऊ दिलं नाही. बास म्हटलं, आतापर्यंत दुर्गा खूप काही केलंस तू. दुर्गा, मी आत्ता माझं नाव सगळीकडं म्हणजे हे झालं, माहीत झालं, तर मला ते प्रेमानेच हाक मारत होते. इतर नवरे आपल्या बायकांना, आता तो पर्सनल विषय आहे माझा, तर तसं ते थोडंसं मला हाक मारत होते. तर खूप छान प्रेम होतं आमच्यात. आणि जेव्हा ते उद्योगासाठी बाहेर आले तेव्हा थोडंसं समाजातून काय, आता पुरुषी गोष्टीला काय त्यांना ठेच लागली त्यांनाच माहिती, परत ते मला 1 वर्षाने सोडून गेले. सोडून गेल्यानंतर मी अक्षरशः ते घरी येऊपर्यंत दिवस, तास, म्हणजे म्हणतात ना, वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटं, सेकंड मोजत होते की हे कधी येतील घरी. तर ते बरोबर 1 वर्ष 3 महिने 2 दिवसांनी घरी आले. त्यावेळेला मग त्यावेळेला घरी आल्यानंतर परत म्हणायला लागले की नाही, माझ्यासाठी तू थांबलीस, तू काहीच कुठला वेगळा विचार केला नाहीस आणि तू छान म्हणजे इतर काही करू शकत होतीस तू. कारण मी तुला अगदी अशा वळणावर टाकून गेलो की मी परत येऊन विचारू शकत सुद्धा नव्हतो तुला की तू का अशी वागलीस म्हणून. तर तरी सुद्धा मी माझ्या नवऱ्याचा कधी विचार सोडला नाही. कारण का तर मी एक भारतीय नारी होते, मला माझ्या घरातून ह्या गोष्टीच माहीत होत्या. म्हणजे माझ्या आई इतक्या कडक स्वभावाच्या होत्या की दुसरं लग्न, दुसरा नवरा हे कधी त्यांना म्हणजे घरात कधीही पटलं नाही, कुणाला कधी आवडायचं नाही. ते त्यांचे विचार होते. तर त्या विचारात मी पण वावरत असल्यामुळे मलाही वाटायचं की नाही, दुसरं लग्न, दुसरा पार्टनर, दुसरं काय असलं नको, आहे हाच नवरा. आणि आपल्या प्रेमावर आपल्याला इतका विश्वास आहे, विश्वास पाहिजेत प्रत्येक बाईला, की नवरा तो काय वागतोय तर त्याला त्याचं ज्या वेळेला शासन जरी द्यावं लागलं तरी ते बाईनं देऊन त्याला ते दाखवून दिलं पाहिजे की मी बायको म्हणून एवढं करू शकते, तर नवरा म्हणून तुमची पण काहीतरी कर्तव्य आहेत.
तर ते त्यावेळेला मला सोडून गेल्यानंतर खूप त्रास झाला. अगदी म्हणजे मी घरात एकटीच, मी सतत माझ्या नवऱ्याला फोन करायची, कॉन्टॅक्ट करायची, पण त्यांच्या डोक्यात काही माझ्याबद्दल कधी ते येतच नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं की मी एक ट्रान्सजेंडर. तर मी एक तृतीयपंथी, पण मी तृतीयपंथी होते हे बघूनच तुम्ही माझ्याशी लग्न केलं होतं. मी आता म्हणजे थोड्या वेळापूर्वी बोलले की माझ्या काही आईबाबांनी लग्न लावून दिलं नव्हतं, की माझ्या आईबाबांनी मला बुरका घालून पाठावर बसवली आहे आणि न तोंड दाखवता किंवा न काही सांगता हे माझं लग्न केलंय, असं काहीच नव्हतं. हे तुम्ही मला बघितलं, मी तुम्हाला बघितलं, आणि आपल्या दोघांची आपण निर्णय घेऊन, आपण सुज्ञ होतो दोघांनी ते सुज्ञपणे निर्णय घेऊन आपण लग्न केलं होतं. तर त्यावेळेला मी तुम्हाला ट्रान्सजेंडर एक तृतीयपंथी दिसले नाही, तर नंतर मी तुम्हाला दिसले, आणि त्याचं कारण मला कळतं की घरचे असे म्हणतात, आई असे म्हणते, बाबा तसे म्हणतात, काका असे म्हणतात, मित्र असे म्हणतात. अरे त्यावेळेला हे सगळे कुठे गेले होते? ज्या वेळेला तुम्ही 1.5 वर्षांनी तुम्ही अक्षरशः कर्जाचा डोंगर करून घरी आला होता, त्यावेळेला हे सगळे कुठे गेले होते? की त्यांना त्यावेळेला कळलं नव्हतं की हा परत एका तृतीयपंथाकडे निघालाय म्हणून? किंवा मी म्हणते त्यांना मी माझ्या ह्याच्यात महत्वाचं समजायला, त्यांनी मला समजूनच घेतलं नाही, तर मी त्यांना समजून घ्यायचं का? मग मी माझ्या मिस्टरांना एक यातनं आता म्हणजे विचारू इच्छिते, कारण ते जेव्हापासून मला सोडून गेले तेव्हापासून मला अगदी कमीच त्यांचे फोन कॉल वगैरे झाले किंवा भेटणं वगैरे झालं. तर त्यांनी का गेले सोडून, हे गेले वगैरे ते जे होतं, तर ते त्यांना मला ते विचारायचं की ज्या वेळेला मी तुम्हाला एक ट्रान्सजेंडर एक तृतीयपंथी आहे माहीत होतं, त्यावेळेला तुम्ही माझ्याशी लग्न करून माझ्याबरोबर संसार थाटला, त्यावेळेला तुमची मंडळी नव्हती, मग आत्ता कुठून आली? बरं, आलीत ते आलीत, तर तुमचं कर्तव्य होतं ना त्या लोकांना तुम्ही सांगणं की हे माझं हे लग्न झालंय, हिंदू लॉ प्रमाणे आम्ही दोघांनी हे लग्न केलं होतं आणि आमचं हे लग्न झालं. मी एक स्त्री म्हणून आणि ते एक पुरुष म्हणून आमचं लग्न झालंय. कायद्यातही मला म्हणजे सगळे हक्क मिळाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण त्या कायद्यात मिळालेल्या गोष्टी आमच्यापर्यंत अजून कुठं पोहोचलेत? आणि तुम्ही कायद्यात एक थर्ड जेंडर म्हणून हे काही तुम्ही पास केलं, तर त्या थर्ड जेंडरला ज्या काही गोष्टी, ज्या काही सुविधा, जे काही आहे, जे काही मिळालं पाहिजे, ते अजून कुठं आहे? ते जर असतं तर माझ्या नवऱ्याने मला सोडून गेले असते का? किंवा समाजातून त्यांना ह्या गोष्टी त्यांना कानावर आल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी मला हा विचार केला नसता. त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता, माझी ती बायको आहे, मी तिच्याबरोबर संसार केलाय. मग ज्या वेळेला ते कर्ज करून आले त्यावेळेला त्यांच्या आईबाबांनी किंवा मित्रमैत्रिणींनी किंवा काका काकींनी आणि घरचे दुसरे आणि कोण त्यांना म्हणजे शिकवत असतील ते, त्यांनी कुठं त्यावेळेला त्यांना असं समजून घेतलं नाही जे मी समजून घेतलं. त्यावेळेला मी कुठलाही न विचार करता, माझ्या नवऱ्याला कर्ज झालंय, त्यांना त्रास होतोय, त्यांना लोक शोधत येत आहेत, अक्षरशः लोक त्यांना म्हणजे मारायच्या ह्याच्यापर्यंत घरापर्यंत हा प्रकार माझा होत होता. तर मी तिथं अशी नवऱ्याचं कवच म्हणतात ना की बायको म्हणजे नवऱ्याचा अर्धा अंग आहे, तर त्या अर्ध्या अंगासारखी मी उभी राहत होते आणि मी माझ्या नवऱ्याच्या समोर अशी उभी राहून आलेल्या लोकांना फेस करत होते, तोंड देत होते आणि त्या लोकांना मी समजावून सांगत होते, ठीक आहे तुमचे पैसे घेतले असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, पण तुम्ही हा चुकीचा मार्ग घेऊ नका, त्रास करू नका. मग हे त्यावेळेला सगळं माझ्या नवऱ्याने बघितलं. अगदी त्यावेळेलाही सुद्धा नवरा कर्ज करून आला होता, पैसे काही नव्हते, काही नव्हतं, माझ्याकडे जे काही जेमतेम असायचं, कारण मी नवरा सोडून गेला म्हणून मी संसार किंवा नवरा सोडला नव्हता, मी त्या संसारात त्या प्रपंचात माझ्या नवऱ्याची वाटच बघत राहिले होते. कारण मी माझ्या नवऱ्याला बोलले होते, तुम्ही कधीही या, तुमची दुर्गा तुम्हाला इथंच दिसणार, कारण हा संसार आहे, हे माझं स्वर्ग आहे आणि हे स्वर्ग तुम्ही आणि मी सुरू केलंय. तर गाडीची 2 चाकं म्हणतात ना, तसं एक चाक कमकुवत झालं की दुसरं चाक घट्ट व्हायला लागतं. तर त्यावेळेला मी ते घट्टपणानेच राहिले होते, कारण मला माझ्या प्रेमावर विश्वास होता की काही झालं तरी माझा नवरा माझ्याकडे येणार. मला इतका माझ्या प्रेमावर विश्वास होता आणि तसंच झालं. नवरा घरी आला, फक्त कर्ज करून आला, ठीक आहे असू दे, असतं म्हणजे आपल्याला माणूस महत्वाचा आहे तर त्या चुका बघायच्या नाहीत, आणि तो तर माझा नवरा. मग मी ते सगळं फेस केलं, सहन केलं आणि अगदी त्या कर्जातून सुद्धा माझ्या नवऱ्याला मी बाहेर घेतलं. मग परत माझा नवरा म्हणायला लागला की सगळं माझ्यासाठी इतकं तू केलीस, परत दुसरा विचार केली नाहीस, मला बास, आता मी परत तुला कधी सोडून, तुला म्हणजे तुझ्या प्रेमात कधी कुणाला वाटणी देणार नाही, तुला सोडून कधी कुठला मी विचार करणार नाही, की मला आईने जन्म दिला पण जीवदान तू दिलंस,
हे माझ्या नवऱ्याचे शब्द होते मला, की मी कधीच तुला सोडणार नाही. आणि हे पूर्ण माझ्या कोल्हापूर नगरीने नाही तर पूर्ण ज्या ज्या भागात मी गेले त्या त्या भागातल्या सगळ्या लोकांनी बघितलंय की मी माझ्या नवऱ्याची ढाल म्हणूनच राहत होते. मी माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम होतं म्हणून सगळीकडे मी सगळ्या गोष्टी त्यांच्या मी सहन करत होते. आणि त्यांनी खूप इज्जत दिली मला. म्हणजे मी त्यांनाही मानते. का मानते? का तर ज्यावेळेला कायद्यातच काही तरतूद नव्हती तेव्हा 2012 मध्ये आमचं प्रेम झाल्यावर आम्ही एकमेकांशी लग्न केलं. आणि या गोष्टीत मला आवर्जून म्हणजे मी सिंधुताई सपकाळांचं नाव घेते. कारण मी पहिल्यापासून म्हणजे तसं बरेचसे माझे आदर्श आहेत. तसं म्हणायला गेलं तर आपल्या जिजाऊ आहेत, ताराराणी आहेत, बायनाबाई आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, रमाई आहेत. तशाच माझा आदर्श सिंधुताई सपकाळी आहेत. की सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य सतत माझ्या कानात असं घुमघुमत होतं की नवऱ्यानी लात मारली म्हणून मला जग कळलं. नवऱ्यानी लात मारली म्हणून मी आज जगाची माई झाले, आई झाले. आज मी इतक्या मुलांची आई झाले. म्हणजे 4थी शिकलेली बाई तिनं डॉक्टर आणि इंजिनियर घडवले. तर हे सिंधुताई सपकाळांचं वाक्य माझ्या सतत कानात होतं की नवऱ्यानी लात मारली. तर मी ह्याचा खोलवर विचार केला की रणजित पिसाळांनी म्हणजे माझ्या नवऱ्यानी सुद्धा मला म्हणजे लातच घातल्यासारखा प्रकार केला होता की मला सोडून गेले की मी एक ट्रान्सजेंडर आहे म्हणून. मग मला लक्षात आलं की नाही, मग सिंधुताई सपकाळ करू शकतात. नवऱ्यानी लात घातल्यावरच त्यांना जग कळलं आणि त्यांनी पूर्ण त्यांचं श्रेय नवऱ्याला देत होते. तसं मी माझं पूर्ण श्रेय नवऱ्याला देते की माझ्या नवऱ्यानी मला लात घातली म्हणून मला सुद्धा जग कळलं. आणि मी आज BA पर्यंत शिक्षण पूर्ण करून मी MA करते. अगदी BA पर्यंतच्या सगळ्या डिग्री मी फर्स्ट क्लासमध्ये सगळ्या घेतलेल्या आहेत. मी 6 जिल्ह्यातली पहिली ट्रान्सजेंडर महिला आहे की मी BAचं शिक्षण पूर्ण केलंय. आणि YCM मधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून हे शिक्षण केलं मी महावीर कॉलेजमधून. तर त्याचं सगळं श्रेय मी नवऱ्याला देईन. कारण मला शिक्षणापर्यंत पोहोचता आलं तर ते नवऱ्याने मला सोडल्यानंतर. तुम्ही लग्नानंतर शिक्षण केलं? हो, लग्नानंतर शिक्षण केलं. लग्न 2012ला झालं. 2012ला लग्न झाल्यानंतर 2013 पर्यंत आम्ही एकत्र होतो. 2014 सुरुवातीलाच हे मला सोडून गेले. परत 1.5 वर्षांनी ते घरी आले. परत 1.5 वर्षांनी कर्ज वगैरे करून आल्यावर मी त्यांना अगदी म्हणजे नवऱ्याला मी काहीच कुठलं आठवू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर परत आम्ही 3-4 वर्ष एकत्र होतो. मग नंतर माझ्या नवऱ्यानी कधीच मला दुखवलं नाही किंवा माझी थुंकी सुद्धा ओलांडली नाही. की मला ते म्हणायचे की माझी ग्रहलक्ष्मी तू आहेस, आज तुझ्यामुळे हे सगळं छान माझं घडतंय. ते त्यांच्या मित्रांनाही म्हणत होते. ते विसरलेत पण मी विसरलेले नाही. आणि हे त्यांना आठवण करून देण्यासाठीच मी इथवर बोलते. का तर ते माझ्या समोर येत नाहीत. समोर यायला पाहिजे की मला त्यांचा काय गैरसमज असेल तर तो त्यांच्याशी मला मोकळ्यापणाने बोलता येईल. तर ते समोर येत नाहीत. तर हे या माध्यमातून तर त्यांना कळू दे की अजूनही मी तुमची बायको आहे आणि इथून पुढेही मी तुमची बायको राहणार आहे. कारण मी भारतातली स्त्री आहे. तर मी अशी सहजासहज तुमची पाठ सोडणार नाही. माझा पूर्ण हक्क आहे तुमच्यावर. हिंदू रिवाजाप्रमाणे मी तुमची लग्नाची पहिली बायको आहे. कायदा काय त्याला अजून बघतोय किंवा कायद्याने काय त्याला केलंय हे मला माहित नाही. कारण त्यावेळेला तो कायदा तुम्ही बघितला नव्हता आणि मी बघितलं नव्हतं. पण एक मी स्त्री आणि तुम्ही एक पुरुष म्हणून आपण हे लग्न केलं होतं. आणि आपण 8-10 वर्ष संसार म्हणजे माझ्या लग्नाला आता 10 वर्ष पूर्ण होऊन 11वं वर्ष सुरू आहे. तर या 11 वर्षात मी माझ्या नवऱ्याला कधीही माझ्यापासून ते दूर झालेत असं कधीही मी समजलेलं नाही. कारण त्या घरात अजूनही नाश्त्याच्या प्लेट्स पासून ते दुपारचं जेवण, ते रात्रीचं जेवण आणि आदल्या मधल्या वेळेत माझा नवरा काय खात होता तर ते सगळं मी टेबलला अजूनही लावते. भलेही ते खात नाहीत, नंतर थोड्या वेळाने ते मीच खाते, पण मी करते. का तर माझ्या नवऱ्याच्या जेवलेल्या ताटातच मी जेवत होते. म्हणजे एवढं प्रेम होतं आमचं, अजूनही आहे. त्यांचं आता काय चाललंय मला माहित नाही. पण त्यांना हे एवढं माहित होऊ दे की मी लग्नाची त्यांची म्हणजे परमेश्वरानं मारलेली गाठ ही तुमची आणि माझी आहे. त्याच्यामुळे ही मारलेली गाठ माणसं किंवा आणि कायदे आणि हे ते कोणी सोडवू शकत नाही. ही परमेश्वराची गाठ आहे, ही आपल्याला मारलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यातून सुटू शकत नाही आणि मीही तुमच्यातून कधी सुटणार नाही. रणजित सर, तुम्ही नक्कीच मॅमना एकदा भेटावं अशी आमची इच्छा आहे.